आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटणार भीमसागर। कोल्हापुरात दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा, रुग्णांवरती उपचार सुरू। महाड शिवसेना राष्ट्रवादी राड्या प्रकरणी 2 आरोपींना अटक। सुशांत जाबरे यांच्या 2 अंगरक्षकांना केली अटक। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अधिवेशनासाठी 7000 पोलिसांची सुरक्षा तैनात असणार। 2 दिवसांचा दौरा संपून व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना। परराष्ट्रीय मंत्र्यांचे डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला निरोप। राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर। राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन। भारत रशियामध्ये महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार। दहशतवादी हल्ले रोखण्यामध्ये रशियाची भारताला मदत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद। कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद। आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपची भूमिका। महानगरपालिकेचे बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं सूतोवाच। पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेमध्ये बदल। भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर वेग मर्यादा। अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा ऐतिहासिक निर्णय। तेजवानीनं पुरावे नातेवाईक किंवा मित्रांकडे ठेवले। रिकाम्या हाती परतलेल्या पुणे पोलिसांचा दावा। मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण। टोलनाके सुरू करण्याचा डाव। ठाकरे गटाचा सरकारवर आरोप। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। सोशल मीडिया खात्याच्या तपासणीनंतर मिळणार H-1B व्हिसा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय। 15 डिसेंबर पासून लागू होणार नवे नियम। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय, तर रेपो रेट 5.25% आला खाली। गेल्या 11 वर्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल। भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य। पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये भागीदार। कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भारताला धोका बाहेरून नाही तर आतून। जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक। मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ। 550हून अधिक उड्डाणं रद्द। इंडिगोकडून दिलगिरी। घपले करण्यास घाबरणार नाही। महाराष्ट्र आता थांबणार नाही। वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला। मतभेद झाले, मनभेद नाहीत। राणे चव्हाण वादावर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। नीता अंबानींच्या कार्यक्रमाला ठाकरे पिता पुत्राची उपस्थिती। अभिनेता रितेश देशमुखची सहपत्नी हजेरी। स्वदेश फ्लॅगशिप स्टोअर कार्यक्रमात उपस्थित। सोन्याचे दर पुन्हा एकदा तेजीत। सोन्याचा भाव जीएसटी सह 1,32,000वर, तर चांदी प्रति किलो 1,84,000वर। विशाखापट्टणम वनडेमध्ये दोन्ही संघांसाठी सराव करो वा मरो। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये शेवटचा वनडे सामना रंगणार।